नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली, अर्जुन त्या लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सुमन काकूच लोकेशन याच ठिकाणी दाखवत आहे. तर अर्जुन म्हणतो, आपण थोडं पुढे जाऊयात का, म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती सापडेल. तर त्या ठिकाणी इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम पोहोचलेली असते. अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना आवाज देत म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत साहेब, काही समजलं आहे का. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नाही, अजूनपर्यंत तर काही हाती लागलं नाहीये, पण प्रयत्न चालू आहेत आणि आजूबाजूच्या गल्ली गोळ्यातही आम्ही शोध घेत आहोत, त्यामुळे नक्कीच काहीतरी हाती लागेल. तर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, सुमन काकूंच लोकेशन इतर ठिकाणी कुठे होतं, हे सगळं काही आपल्याला कळू शकत का. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, त्याला थोडा वेळ लागेल. विवेक काळे त्यावरच काम करत आहे, परंतु तोपर्यंत आपल्याला इथे सर्वत्र शोधावं लागेल. तर इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम कामाला लागतात. तर आता सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला आठवते का सुमन काकू काय म्हणाल्या होत्या या अगोदर, ज्यावेळी ते नागराज काकांचा पाठलाग करत इथपर्यंत आल्या होत्या, ती सुद्धा जागा अशीच ओसाड, निर्जळ आणि वेशीवर होती. याचाच अर्थ सुमन काकू या अगोदर सुद्धा इथेच येऊन गेल्या असतील का. तर अर्जुन म्हणतो, शक्यता नाकारता येत नाही. सायली म्हणते, याचा अर्थ असा होतो की सुमन काकूंच्या अगोदर नागराज काका घराबाहेर पडलेत, हे तर आपल्याला माहीतच आहे, परंतु त्यानंतर रविराज काका आणि प्रतिमा हत्या हे आपल्या घरी येण्यासाठी निघाल्यात आणि सुमन काकू काहीतरी कारण काढून घरीच राहिल्यात. तर अर्जुन म्हणतो, आणि ते कारण होतं नागराज अंकलचा पाठलाग करणं, आणि मला तरी असं वाटतंय की सुमन काकू नागराज काका पुन्हा कुठे जातायत हे पाहण्यासाठी त्यांचा फॉलो करत इथपर्यंत आले असतील. तर आता सायली अर्जुनच्या लक्षात येतं की ही तीच जागा आहे जिथे नागराज काकांचा पाठलाग करत सुमन काकू या अगोदर आल्या होत्या, आणि आत्ता सुद्धा त्या तशाच आल्या असतील, आणि नागराज काकाने त्यांच्या जीवाला धोका पोहोचवला असेल. हे सगळं काही सायली अर्जुनच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अश्विन त्याच्या रूममध्ये फेया मारत असतो. तर आता प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, अरे अशा फेया नको ना मारूस, प्लीज जरा शांत उभा राहशील का. अरे तू ज्या अशा फेया मारतोयस ना, त्यामुळे मला गरगरल्यासारखं वाटते. एक काम कर ना, इथे शांत बस. तर अश्विन म्हणतो, मी शांत बसू शकत नाही. नागराज काकांनी जे काही केलं ते एवढं हॉरिबल आहे ना, ते खरंच मला हे खूप विश्वासच बसत नाहीये की हे सगळं काही नागराज काकांनी केलं आहे. खरं तर हे सगळं काही पचवणंच खूप कठीण जात आहे. सोमन काकू किती साधे आहेत, आणि नागराज काकांनी तिला असा त्रास द्यावा. आमच्या दोन्ही घरामध्ये आम्हा सगळ्यांवर एवढे चांगले संस्कार झाले आहेत की स्त्रियांचा आदर करावा, स्त्रियांना नेहमी सन्मान यावा, परंतु नागराज काकांनी हा आदर्श सर्वांसमोर ठेवावा नाही. नागराज काकांनी जे काही केलं आहे ते अजिबातच बरोबर नाहीये. खरं तर हे सगळं काही चुकीचं आहे, आणि हे सगळं काही करताना त्यांना जराही काही वाटलं नाही. सुमन काकू एवढ्या साध्या, सरळ आणि भोळ्या असणाऱ्या, आणि आज मात्र या नागराज काकांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागतोय. खरंच खूप टेन्शन आलंय. तिच्या नागराज काकाने तिला काही केलं तर नसेल ना, मला तर सुमन काकूंची काळजी वाटत आहे. तर प्रिया मनाशीच म्हणते, नागोबाची, अरे तुला अजून बाकीची लफडी माहीत नाहीयेत. बाकीची लपडी जर कळाली ना तर तुला हार्ट अटॅक येईल. तर अश्विन पुढे म्हणतो, मला तर आता दादा आणि वहिनी बोलतायत ते हळूहळू पटायला लागलं आहे. हे प्रकरण फक्त बायकोला मारण्यापुरत मर्यादित नाहीये, कारण हे सगळं काही नागराज अंकल काहीतरी वेगळ्या कारणासाठी करत आहे, कारण त्याची मैत्री त्या महिप्त शिखरे सोबत आहे, आणि म्हणूनच हे सगळं काही घडत आहे. हे मात्र नक्की सुमन काकूंच्या गायब होण्यामागे महिप शिखरेचा तर हात नसेल ना. आता हा प्रश्न अश्विन समोर उभा असतो. अश्विन म्हणतो, दादा आणि वहिनी सती मात्यांच्या खोट्या डेड बॉडीचा शोध घेण्यासाठी माझ्याकडे आले होते, तेव्हा असं म्हणत अश्विन शांतच होतो.
आता हे बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया अश्विनला म्हणते, काय म्हणालास? आईच्या खोट्या डेड बॉडीचा शोध. आता मात्र अश्विन शांतच होतो. त्याला ते सर्व बोलणं आठवतं. अश्विन सायली अर्जुनला म्हणालेला असतो की मी जर तुम्हाला मदत करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मलाही माझ्या बायकोला सांगावंच लागेल. परंतु त्यावेळी सायली अश्विनला म्हणालेली असते, अश्विन भाऊजी, असं जर तुम्ही काही केलं तर लक्षात ठेवा की तन्वीच्या प्रियाच्या जीवाला धोका असू शकतो आणि ते तुम्हाला चालणार आहे का? तर अश्विन म्हणतो, नाही, असं चालणार नाही. तर आता सायली म्हणते, मग तिला यापासून दूरच ठेवा. आता अश्विन मनाशीच म्हणतो की या सगळ्यामध्ये तन्वीला इन्व्हॉल्व करून चालणार नाही, कारण महिप शिकरेने हिला सुद्धा काही केलं तर. असं म्हणत अश्विन प्रियाकडे पाहतो. तर प्रिया अश्विनला म्हणते, काय झाले अश्विन? तू आताच काहीतरी बोलत होतास. बोल ना, तू काय बोलत होतास? अश्विन, अरे ते परत आईच्या डेड बॉडीचा तपास करणार आहेत का? अश्विन विषय बदलत म्हणतो, परत कशा करतील? नाही, परत वगैरे काही करत नाहीत ते. मला असं 2 वर्षापूर्वीच अचानकच क्लिक झालं, कारण सुमन काकूंचा विचार चालू होता ना. अग मला एक महत्वाचा फोन करायचा आहे, मी आलोच, असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, हा आता काय बोलत होता? हा खरंच आता सायली अर्जुन तपास करतायत याबद्दल बोलत होता की खरंच 2 वर्षापूर्वी बद्दलचा बोलत होता? जर आता त्याने तपास करायला सुरुवात केला तर सायली अर्जुन माझ्यापर्यंत आणि नागराजपर्यंत पोहोचतीलच. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळत महिप शिकरे आणि सुमन काकू ज्या गॅरेजमध्ये असतात त्याच गॅरेजमध्ये आता नागराज काका पोहोचलेले असतात. नागराज काका तिथे पोहोचतातच सुमन काकूंकडे पाहतात आणि म्हणतात, चल आता तुला शिफ्ट करायची वेळ आली आहे. असं म्हणत नागराज काका आता सुमन काकूंची दोरी सोडत असतात. सुमन काकू नागराज काकांना समजावण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, अहो, तुमच्यात नक्की कोणच जनावर शिरलंय? प्लीज तुम्ही हे सगळं काही सोडा. तुम्ही असं का वागताय? तुम्ही काय वागताय? तुम्हाला तरी कळते हो, असं चुकीचं नका वागू. आता तरी सुधरा तुम्ही आणि हे सगळं काही दादांना सांगा. तुम्ही आता महिप शिकरेना पोलिसांच्या ताब्यात द्या आणि तुम्ही सुद्धा पोलिसांच्या हवाली व्हा. अहो प्लीज प्लीज हे सगळं काही थांबवा. या माणसाच्या नादाला लागून आपलं कुटुंब तुम्ही संपवायला निघाला आहात. तुम्ही काय करताय? तुम्हाला तरी कळतं का? तर आता नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, तोंड बंद ठेवायचं. तुझे फुकटचे मला सल्ले नकोयत. आता मी जिथे घेऊन जातोय ना तिथे तुला यावं लागेल. सुमन काकू म्हणतात, नाही, मी कुठेही येणार नाही. आता सुमन काकू स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु नागराज काका त्यांचे हात बांधून ठेवतात आणि म्हणतात, तुला यावंच लागेल, मी तुला घेऊन जाणार आहे. परंतु सुमन काकू काही त्यांच्यासोबत जायला तयार नसतात आणि त्याचवेळी नागराज काका सुमन काकूंना रागानेच ढकलून देतात आणि त्यामुळे सुमन काकूंच्या डोक्याला मार लागतो. त्यांना खूप त्रास होत असतो. त्या मोठमोठ्याने रडत असतात. इकडे मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. ते मनाशीच म्हणतात की काहीही करून मला इथून या दोघांनाही शिफ्ट करावंच लागेल, कारण सुमनचं लास्ट लोकेशन इथे दाखवत असल्यामुळे सायली अर्जुन कधीही या लोकेशनपर्यंत येऊन पोहोचू शकतात. त्या अगोदर या दोघांना मला इथून शिफ्ट करावं लागेल. पण मला एकट्याला हे छिपणार नाही. मला कोणाला तरी मदतीला घ्यावंच लागेल. पण कोणाला घेऊ? आता मला त्याच व्यक्तीला फोन करावा लागेल. शेवटी माती खात त्या व्यक्तीला फोन करावा लागणारच आहे. आता महिपा शिखरे नागराज काकांकडे पाहतात आणि म्हणतात, काय नागराज शेठ, एवढा मोठा दांडगा माणूस आणि स्वतःची 5 फूट बायको सुद्धा छेपत नाहीये. जा आता बाहेर जा आणि माझी जी माणसं आहेत ना ती मदतीला घेऊन या. ती तुमच्या बायकोला नक्कीच उचलतील. त्यांनाही कळू देत की त्यांच्या महिप्त शेठना नागराजने कुठे लपून ठेवलाय. त्यांना सुद्धा कळू
दे की त्यांचाच मालक इथे बांधून ठेवला गेला आहे. जाना. आता मात्र नागराज काकांना खूप राग आलेला असतो. ते रागाने तिथून निघून जातात. परंतु नागराज काकांच्या अशा वागण्यामुळे सुमन काकूंना मात्र खूप खूप त्रास होत असतो. त्यांना वाईट वाटत असतं की आपल्याला आपल्या नव्यानेच इथे बांधून ठेवला आहे. आपलाच नवरा आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाला आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया विचार करत असते की आता पुढे नक्की काय करावं. खरंच सायली, अर्जुन प्रतिमाच्या खोट्या डेड बॉडीचा शोध घेत असतील का, आणि ते जर आमच्यापर्यंत पोहोचले तर आता काय करावं. प्रियाला काहीच कळत नसतं. प्रिया विचार करत असते आणि त्याचवेळी नागराज काकांनी प्रियाला फोन केलेला असतो. प्रिया म्हणते, हॅलो, काय हो, घरातल्या घरात फोन करताय की अगोदरच सटकलाय कुठे. तर नागराज काका म्हणतात, मी केव्हाच सटकलोय, आता मीच हे काय बोलतोय ते प्लीज ऐकून घे. तू ताबडतोब इकडे ये, मी तुला लोकेशन पाठवतो. आता या संधीचा प्रिया फायदा घेत म्हणते, खरंच तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे असं वाटते. तर आता नागराज काका म्हणतात, हो, मला तुझ्या मदतीची गरज आहे आणि त्यासाठी मी तुला फोन केला आहे. तर प्रिया नाटक करत म्हणते, काय काय म्हणालात, ऐकू आलं नाही, जरा पुन्हा बोलता का. तर नागराज काका म्हणतात, मला तुझ्या मदतीची गरज आहे प्रिया. तर प्रिया म्हणते, वाह, किती, तर माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. आणि ते आठवलं ना की आपोआपच डोळ्यामध्ये अश्रू येतात. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, अग, तुला मी किती वेळा सांगितले, तो विषय आता सोड आणि तो विचार करू नकोस. आता फक्त तुझ्यासाठी तुझा बाळ महत्वाचा आहे. तू फक्त बाळाचा विचार कर. आणि अस्मिता, सचिनचा अजिबात विचार करू नकोस. अस्मिता म्हणते, नागराज काकांसारखाच सचिनही निघाला आणि याच गोष्टीच खूप वाईट वाटते. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता प्लीज स्वतःला सावर. या सगळ्यातून आता बाहेर पड. कल्पनाताई अस्मिताला सावरतात आणि त्याच ठिकाणी आता सचिन आलेला असतो. सचिन अस्मिताला आवाज देत म्हणतो, अस्मिया ग. तर आता अस्मिता म्हणते, मम्मा, याला अगोदर इथून जायला सांग. तर कल्पनात ताई म्हणतात, तुला सांगितलेलं कळत नाहीये का, प्लीज तू अस्मिताला त्रास देऊ नकोस, प्लीज इथून निघून आणि तू इथे थांबायचं नाही. तर अस्मिताला सचिन म्हणू लागतो, पण ही माझी सुद्धा रूम आहे ना. तर अस्मिता म्हणते, नाही, हा ही माझी रूम आहे. खरं तर हे माझं माहेर आहे आणि ही रूम फक्त माझ्या एकटीची आहे. त्यामुळे तू मला इथे नको आहेस. मम्मा, त्याला प्लीज सांग इथून निघून जायला. कल्पना ताई म्हणतात, सचिन, अस्मिता जे काही बोलते ते तुला ऐकू येत नाहीये का, प्लीज इथून निघून जा. आता तुझं सगळं सामान घे आणि गेस्ट रूम मध्ये राहायला जायचं. तिथे शिफ्ट व्हायचं, परंतु अस्मी समोर यायचं नाही. तुझ्यामुळे अस्मिताला त्रास आलेला आम्हाला चालणार नाही. असं म्हणत आता कल्पना ताईंनी सचिनची रूम मधून हाकलपट्टी केलेली असते. आता हे पाहून सचिनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे आता प्रिया किचनमध्ये वावरत असते आणि आता ती कणिक मळायला घेते. पूर्णाजी हे सगळं काही स्वतःहूनच पाहत असतात. त्या आता देवाची जपमाळ घेत जप करत असतात आणि प्रियावर लक्ष ठेवून असतात. आता प्रियाचा सुद्धा नाईलाज होतो आणि शेवटी तिला किचनमध्ये काम करावं लागतं. पण कणिक कसं मळावं हे मात्र तिला अजिबातच माहीत नसतं. पीठ घेते आणि त्यात पाणी टाकून ती कणिक मळत असते. तर त्याचवेळी विमल येते आणि म्हणू लागते, तन्वी ताई, अहो, पाणी जरा कमी झालंय, थोडं पाणी टाकतात का. आता मात्र प्रियाने भरमसाठ पाणी टाकलेलं असतं. तर विमल ताई म्हणतात, अहो तन्वी ताई, पाणी जास्त झालंय, आता थोडं कणिक टाका. असं म्हणत तिला पीठ मळायला शिकवत असते. तर त्यानंतर आता इकडे पूर्णाची तिच्याकडे पाहतात. आता प्रियाच्या कामात लक्ष नाहीये. ती हे सगळं काही नाईलाजस्तव करते. हे पूर्णाजींना चांगलंच माहीत असतं. पूर्णाजींना प्रियाच्या वागण्याचा खूप राग येत असतो. आता ते डोळे बंद करून देवाच नामस्मरण करत असतात. तर इकडे प्रियाला नागराज काकांचा फोन आलेला असतो. तरी प्रिया म्हणते, हॅलो अनुष्का, बोल ना. अग, मी येण्यासाठीच निघाले होते, परंतु एक महत्वाचं काम आठवलं म्हणून मला थांबावं लागलं. तर
तर नागराज काका म्हणतात, कोण तुझी ही अनुष्का? तू येतेस की नाही तेवढं मला सांग. तर प्रिया म्हणते, अनुष्का, अगं मी येणारच होते, परंतु या पूर्णाजीला माझ्या हातच्या पोळ्या हव्या होत्या ना, म्हणूनच मी पोळ्या बनवते. पोळ्या बनवून झाले की निघेनच ना लगेच. आता मात्र नागराज काका म्हणतात, ही म्हातारी सुद्धा ना केव्हाही मध्ये तडमडत असते, परंतु प्लीज लवकर इथे यायला निघ आणि येताना इथे आल्यावर तुला जे कपडे घालायचे ते घेतलेस का सोबत? कारण सुमनच्या समोर तू असं येऊन चालणार नाही. प्रिया म्हणते, हो सगळं माझ्या लक्षात आहे अनुष्का, मी येतेच थोड्या वेळात. आता नागराज काका म्हणतात, तू इथे लवकर ये नाहीतर सायली, अर्जुन केव्हाही इथे पोहोचू शकतात. आणि त्याचवेळी नागराज काकांचं लक्ष पडतो तर तिथे 2 हवालदार आलेले असतात. नागराज काका घाबरतात आणि प्रियाला म्हणतात, तन्वी, इथे 2 हवालदार अगोदरच आले आहेत आणि आता जर त्यांनी मला पकडलं ना तर मला जेलची हवा खावी लागेल. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणते, नाही नाही, असं होऊन नाही चालणार. आता पूर्णाजी नामस्मरण करण्यामध्ये व्यस्त आहेत हे प्रियाच्या लक्षात येतं. प्रिया विमलला म्हणते, विमलताई, आता मी कणिक मळून ठेवलं आहे, त्याचं काय करायचं ते तुम्ही बघा. पोळ्या बनवा नाही तर काही पण बनवा. तर विमलताई म्हणतात, परंतु पूर्णाईनी तुम्हाला सांगितले आहेत ना? तर प्रिया म्हणते, तोंड बंद ठेवायचं आणि आता मी माझ्या कामासाठी जात आहे. आणि हो, पूर्णाईनी विचारलं तर सांगायचं की माझ्या महत्वाच्या कामासाठी गेले आहे आणि सॉरी बोलायचं, मोकळं व्हायचं असं म्हणत प्रिया आता पूर्णाजींचं लक्ष नाहीये या संधीचा फायदा घेत आपली पर्स घेते आणि पूर्णाजी पाहण्या अगोदरच ती तिथून सटकते. आता मात्र पूर्णाना यातलं काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन कल्पना ताईंना म्हणतो, मम्मा, त्या विषयावर आपण नंतर बोलूयात ना, परंतु आता मी सोबत बोलता येईल का? तर आता अस्मिता म्हणते, मम्मा, माझा इथे जीव गुदमरतोय, मला श्वास घेणं कठीण झालंय, आपण बाहेर ऑकला जाऊयात का? आता मात्र कल्पना ताईंना खूप वाईट वाटतं. कल्पनाई म्हणतात, चल आता. कल्पनाताई अस्मिताला तिथून घेऊन जात असतात. तर अस्मिता कल्पना ताईंना म्हणते, मम्मा, मी परत येण्या अगोदर हा माणूस आणि याच सामान या रूमच्या बाहेर असायला हवं असं म्हणत अस्मिता सचिनकडे रागाने पाहते आणि तिथून निघून जाते. आता मात्र सचिनला या सगळ्याचा खूप राग येत असतो. सचिन म्हणू लागतो की आता गेस्ट रूममध्ये अपमान सहन करत राहावं लागेल, कारण काहीही करून आता मला इथेच राहावं लागेल. जर मी माझ्या घरी गेलो तर मला आई बाबांचा सगळा खर्च करावा लागेल आणि एवढे पैसे मी कुठून आणणार आहे? आणि जर इथे राहिलो तर समीराबद्दल अर्जुनला काय माहीत आहे हे सगळं काही मला शोधून काढावं लागेल. आणि जर मी हे सगळं काही शोधून काढलं तर पुढे मलाच फायदा होणार आहे आणि त्यासाठी मला अपमान गिळावा लागेल आणि योग्य वेळ आल्यानंतर या सुभेदारांना सरळ करावा लागेल असं म्हणत आता सचिन गेस्टरूम मध्येच राहायचं ठरवतो. आणि त्याचवेळी आता सचिनला साक्षीचा फोन आलेला असतो. सचिन साक्षीचा आलेला फोन पाहतो आणि खुश होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली, अर्जुन त्या लोकेशनवर शोध घेत असतात. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, विवेक काळे यांचा मेसेज आला आहे, त्यांनी लोकेशनबद्दल सगळी माहिती पाठवली आहे. अर्जुन म्हणतो की हो, आता आपल्याला सगळं काही कळेल असं म्हणत अर्जुन लोकेशन पाहतो. तर घरापासून इथपर्यंत सुमन काकूंच लोकेशन असतं आणि इथून आतल्या रस्त्यापर्यंत. तर सायली म्हणते, आतल्या रस्त्यापर्यंत म्हणजे आतमध्ये नक्की काय असेल? तर अर्जुन म्हणतो, आपल्याला गेल्यावरच कळेल असं म्हणत सायली, अर्जुन आणि पोलिसांची टीम आता महिप्त शिखरेच्या जुन्या गॅरेजच्या दिशेने यायला निघतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकू खूप रडत असतात. त्यांना खूप त्रास होत असतो. आता नागराज काका यांनी तर हवालदारांना पाहिलेलं असतं आणि म्हणूनच धावत पळत ते आतमध्ये येतात आणि सुमन काकूंना तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर सुमन काकू नागराज काकांना म्हणत असतात, प्लीज मला सोडा, तुम्ही हे काय करताय?
परंतु नागराज काका सुमन काकूंच्या कानाखाली मारतात, आता सुमन काकू काही तिथून जायला तयार नसतात आणि म्हणून शेवटचा पर्याय म्हणून नागराज काका त्यांना कुंगीचं औषध देत बेशुद्ध करतात आणि त्यामुळे सुमन काकू बेशुद्ध झालेले असतात आणि याच संधीचा फायदा घेत आता नागराजका काका सुमन काकूंना तिथून शिफ्ट करण्यासाठी बाहेर घेऊन येतात. आता सायली, अर्जुन आणि पोलिसांची टीम तिथपर्यंत पोहोचलेली असते, परंतु नागराज काका या सगळ्यांना चकवा देत सुमन काकूंना तिथून घेऊन निघतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पोलीस तिथे आजूबाजूला सगळीकडे शोध घेत असतात आणि त्याचवेळी महिप्त शिखरेंच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि पोलीस आणि सायली अर्जुन त्या दिशेने जातात. तर इकडे महिप्त शिखरेंना प्रिया आणि नागराज काका धरून ठेवतात. तर आता प्रिया म्हणू लागते सायली, अर्जुन इथपर्यंत पोहोचलेत आहेत. आता मात्र नागराज काका आणि प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता सायली, अर्जुन महिप्त शिखरेंचा शोध घेऊ शकतात का, ते त्यांना सापडू शकतात का आणि सुमन काकूंचा शोध लागू शकतो का, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.